नमस्कार. आमच्या वेळी असं होतं आता ह्या पुढच्या काही भागांमध्ये माझे बाबा म्हणजे दत्तात्रय हरिदातार यांच्या काही आठवणी सांगण्याचा विचार आहे. आणि आठवणी म्हणजे अशा तशा नाही, आम्हाला त्यातनं जे जबरदस्त शिक्षण मिळालं ना, अर्थात आमच्या पिढीने आमच्या आईवडिलांचं प्रत्येकच बोलणं मनाला लावून न घेता ते सकारात्मक दृष्टीने पाहिलं, हा आमच्या पिढीचाही एक गुणच म्हणावा लागेल. त्यातलाच एक छोटासा किस्सा म्हणून सांगते बरं का. मी त्या काळात साधारण मी 36-37 वर्षाची असेन. वॅगन ही गाडी बरेच जण घेऊ लागले होते आणि तेव्हा ती गॅसची आणि पेट्रोलची म्हणजे LPGची टाकी त्यात असे आणि पेट्रोल अशा पद्धतीची ती वॅगन गाडी होती. आणि मला खूपच मनापासून इच्छा होती की आपण वॅगन गाडी घ्यावी म्हणून. आणि त्या इराद्याने मी 1-2-3 दिवस मनातल्या मनात बाबांशी कसं बोलायचं, म्हणजे हाही एक वेगळा हे आहे की बाबांना आमचा नेहमी हिशोब द्यावा लागायचा की त्याचा उपयोग काय, आधी त्याचं घेण्याचं प्रयोजन काय, ते तू कुठे कुठे वापरणार, त्याचा खरंच तुला उपयोग आहे का, आणि ते किती वर्ष तुला सस्टेनेबल आहे, अशा सगळ्या हिशोबाने आपल्याला ती वस्तू घरात यायची. आणि त्याप्रमाणे मी 1-2 दिवस त्याच्यावरती अभ्यास करून की मग आपण हे सांगू, मग तसं विचारतील, मग आपण ते सांगू, असं करून करून मी शेवटी त्या दिवशी त्यांच्यापुढे मग मग कसं झालं सांगते. ते असे समोर बसले होते, असे लुंगी बनियन आणि असे पाय हलवत पेपर वाचत ते बसलेले असायचे. असं करून आम्ही त्यांना आमची चाहूल द्यायचो. मग ते म्हणायचे, अरे काय बुवा आज, असं विचारायचं. मग म्हणायचं, बाबा म्हणजे मला ना तुम्हाला विचारायचंच होतं. अरे वा, काय, मला ना वॅगनर घ्यायची. अरे वा, काय असतं म्हणे हे. तर म्हटलं, बाबा 4 व्हीलर आहे ही. अरे वा, फॅन्टॅस्टिक, मस्त. शांतता. बाबा त्याला ना तुम्ही थोडे पैसे द्याल का, हे विचारायला ततपप व्हायची. ते म्हणले, का बुवा, गाडी तुला घ्यायची आहे, मी का पैसे द्यायचे. बाबा मी तुम्हाला हळूहळू देईन ना, म्हणजे तुम्ही मला आत्ता तात्पुरते द्या, मी तुम्हाला हळूहळू देईन. त्यांना माझी साधारण परिस्थिती माहीत असावी असं मी समजते. त्या दिवशी त्यांनी मला असं विचारलं की बरं, तू मला आत्ता हे सांग की आत्ता या क्षणी जेव्हा तुझ्या मनात हा विचार आलाय, त्यावेळेला तुझ्याकडे हौस आणि ऐपत, परत सांगते हां, हौस आणि ऐपत ह्यातलं काय आहे. 2 मिनटं मी शांत बसले आणि माझ्या लक्षात आलं की हौस आहे. ते म्हणले, असं नाही चालत, आपली ऐपत पण थोडी का होईना निर्माण करावी लागते. मग हौस आणि ऐपत दोन्हीही निर्माण झालं की आपण पाहिजे ती वस्तू आपल्या पद्धतीने घेऊ शकतो. खरंच 2 वर्ष 3 वर्ष मला वॅगन घेता आली नाही. त्यानंतर मी घेतली आणि अभिमानाने आज सांगू शकते की तो धडा मला क्रेटा गाडी घेताना उपयोगी पडला, की मला स्वाभिमानाने माझी स्वतःची थोड्या मोठ्या रकमेची गाडीसुद्धा घेताना त्यांच्या याच शिकवणीचा उपयोग झाला. त्या दिवशी किंवा त्या दिवसानंतर 3-4 दिवस मला नक्की त्यांचा राग आला होता. आपल्याला आईवडिलांचा राग येतोच, कुठल्याही पिढीत. आम्ही काही वेगळे नाही, प्रत्येक पिढीत आपल्या आईवडिलांचा राग येतो, रुसायला होतं, नको वाटतं, ते आपल्यालाच असं बोलतात असं वाटतं. पण खरंच सांगते, आईवडिलांइतका चांगला शिक्षक जगात मिळणार नाही. ऐकूयात पुढे पण असाच एखादा किस्सा. नमस्कार.